संदीप अर्जुन रोकडे, मुक्काम पोस्ट नाणेगाव, तालुका जिल्हा नाशिक येथील पोलीस पाटील असून आज आम्ही व्यंकटेश्वर संस्थेस भेट दिली। सदर संस्थेस भेट देताना आम्ही गावातील सर्वच प्रतिष्ठित आमचे माननीय सरपंच, उपसरपंच तसेच गावातील मोठे जे शेतकरी आहेत ते सर्व सोबत आहे। आणि ह्या संस्थेस भेट देत असताना आम्ही हळदीचा प्लॉट बघतोय, जो आपल्या आरोग्यातील सर्वात महत्त्वाचा घटक जो पदार्थ आहे हळद, तो आता आम्ही बघितलाय। तसं बघितलं तर आमच्या नाशिक तालुक्यामध्ये हळद हा घटक काही बघायला भेटत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती स्वरूपात, परंतु व्यंकटेश संस्थेमध्ये आम्ही यांचे जे प्लॉट बघितले खरोखर खूप छान असे हळद आहे आणि हळदीचं उत्पादन पण मोठ्या प्रमाणात होते। आणि त्याचबरोबर यांचं हळद जी निर्माण होती तर तिच्यावर प्रक्रिया करून तिची पावडर तयार करून संपूर्ण भारत देशात तर विकली जाते, परंतु एक्सपोर्टमध्ये मोठा वाटा आहे हे आम्हाला इथं आल्यानंतर कळालं। आणि हळदीचा दर्जाही खूप छान आहे आणि तसंच येथील परिसर पण खूप छान वाटतो। आणि मोठ्या प्रमाणात जे एवढा मोठा परिसर डेव्हलप करणंही सोपं नसतं आणि सांभाळणंही सोपं नसतं, परंतु उत्तम नियोजन आणि योग्य व्यवस्थापन याचा इथं सहयोग दिसून येतोय। आणि खरोखर वाखण्याजोगं असं हे काम आहे व्यंकटेश्वर संस्थेचं। आम्ही त्यांनी आम्हाला इथे व्हिजिट दाखवली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे आणि त्यांचे धन्यवाद मानतो।